अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी विधानसभेत कडाडले। गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी बोलण्याच्या प्रतीक्षेत आहे, मला बोलू द्यावं। नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात दिनांक 20 रोजी पुरवणी मागण्यावर चर्चा करण्याकरिता आमदार आमशा पाडवी यांना संधी उपलब्ध झाली। यावेळी अक्कलकुवा मतदारसंघातील नव्याने मंजूर झालेल्या व श्रेणीवर्धन झालेल्या आरोग्य संस्थांकरिता तातडीने निधीची उपलब्धता करावी, तसेच ज्या इमारती यापूर्वी बांधण्यात आलेल्या आहेत परंतु कर्मचारी अभावी या वास्तू कोणत्याही वापरात नाहीत, अशा सर्व संस्थांना कर्मचारी पदे तात्काळ मंजूर करावीत, अशी मागणी यावेळेस त्यांच्या वतीने करण्यात आली। ते बोलत असताना वेळेअभावी अध्यक्ष यांच्या वतीने त्यांना थांबवण्याच्या सूचना करण्यात आल्या। यावेळी आमशा पाडवी कडाडले की आम्ही अतिदुर्गम भागातून आलो आहोत, आमचं नागपूरपासून अंतर साधारणतः 700 किलोमीटर आहे आणि आम्ही या ठिकाणी लोककल्याणाचेच प्रश्न मांडत आहोत, त्यामुळे आम्हाला बोलू द्यावं, असं त्यांनी न डगमगता सभागृहात सांगितले। वेळेस त्यांच्या मनात एकच ध्यास होता, धडगाव अक्कलकुवा मतदारसंघाचा विकास व्हावा। आभारी आहे। 196 बाप क्रमांक 196 पान क्रमांक 139 माझ्या मतदारसंघामध्ये जे आरोग्याच्या अक्कलकुवा तालुक्यात जिल्हा उपरुग्णालय मंजूर झाला आहे, तसंच मोलगीमध्ये जिल्हा उपरुग्णालय मंजूर करण्यात आला आहे आणि खापरमध्ये तालुका रुग्णालय मंजूर करण्यात आला आहे। पण अध्यक्ष महोदय यांना ताबडतोब तरतूद करून त्यांना पैसे मंजूर करण्यात यावे अशी माझी विनंती आहे, जेणेकरून आमचा भाग आदिवासी क्षेत्र आहे आणि अतिदुर्गम भाग आहे। आजपर्यंत त्या भागात या आरोग्याची व्यवस्था झाली नाही, म्हणून ताबडतोब बजेटमधून त्यांना तरतूद करून पैसे मंजूर करण्यात यावे, हे माझी विनंती आहे। बाप क्रमांक 205 आणि पान क्रमांक 146 त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय धडगाव व अक्कलकुवा तालुक्यामध्ये उपकेंद्रे 15 मंजूर आहे, पण त्याच्यात आतापर्यंत एकही रुपया दिलेला नाही, म्हणून माझ्या या धडगाव अक्कलकुवामध्ये ते रक्कम ताबडतोब देण्यात यावे, हे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे। आणि दुसरं साहेब अध्यक्ष महोदय, या माझ्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्ये वाण्यावीर 1 मिनिट भी नाही झाला साहेब, 3 दिवस बसलो आहे, 1 मिनिट नाही झाला, बोलू द्या। एक आदिवासी क्षेत्रामधून आलो आहे, 3 दिवस बसलो आहे, बोलू द्या। लोक 1-1 तास बोलता आहे, तुम्ही ठीक नाही करायचे, आम्ही बसलो आहे 3 दिवसापासून, नाही आम्हाला दुःख वाटतं, 1 मिनिट नाही झालं ना, म्हणून अध्यक्ष महोदय बोलू द्या। नवीन सदस्य आहे इथे आणि आम्ही 700 किलोमीटर मधून आलो, अतिदुर्गम भागामधून, जे बोलतात त्याला कोणालाही बोलू देताना आम्ही नवीन उठलो ठीक करून ठोकता साहेब, असं नाही चालणार। आम्ही एक अतिदुर्गम भागामधून आलो। माझ्या या अध्यक्ष महोदय, माझ्या या तालुक्यामध्ये जसं बीटी सांकुसवीर दवाखाना आहे, त्याच्यामधून वाण्यावीर नवीन दवाखानाची इमारत बांधली आहे, पण आतापर्यंत एकही डॉक्टर तिथे दिला गेला नाही। त्याच्यात दुसरं मोरांबामधून नवापाडा म्हणून दवाखाना नवीन इमारत बांधली गेली, तिथे सुद्धा एकही कर्मचारी दिला नाही। धडगाव तालुक्यामध्ये हातदोई व मोक या 2 ठिकाणी नवीन इमारत बांधल्या गेली आहे, तिथे आजपर्यंत एकही कर्मचारी नाही। आमच्या या भागामध्ये वारंवार आपण सर्व बघत असेल, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आमच्याकडे अजून रस्ते नाही, 50% रस्ते नाही असल्या कारणाने बोंबूने
गरोदर मातांना घेऊन येताना रस्त्यामध्ये डिलिव्हरी असता, म्हणून माझ्या भागात हे कर्मचारी 239 पदे मंजूर आहे, त्याच्यापैकी 114 पदे दिले आहे, त्याच्यामध्ये 50 पदे आतापर्यंत रिक्त आहे। म्हणून माझे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेबांना माझी हात जोडून विनंती राहील, जे आरोग्याच्या महत्वाचे बाब आहे आमच्या अति दुर्गम भागामध्ये गरोदर माताला डिलिव्हरी असताना रस्त्यामध्ये डिलिव्हरी असता, आणि म्हणून खास करून जे कर्मचारी आमच्याकडे नाही आहे आणि ते ताबडतोब भरती करून आमच्या अति दुर्गम भागातला आरोग्याचा प्रश्न सुटायला पाहिजे, हेच माझे हात जोडून नम्र विनंती आहे। धन्यवाद।